रायगड प्रीमियर लीगच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये मिळणार आहे. आणि पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत बामणडोंगरीचे आदित्य. याही खेळाडूच्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चर्चा सगळ्यांच्याच नावाची आहे. पहा, जिल्ह्याच्या प्रीमियर लीगसाठी तुमची निवड झाली आहे आणि तर तुम्ही नक्कीच वलयांकित नाव आहात आणि आज मात्र तुम्हाला इकडे खेळावं लागणार आहे. एका बाजूला विनीत सकपाळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनीत सकपाळ यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड लेदर बॉल, टेनिस बॉल आणि पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि पोलादपूरचे विनीत सकपाळ एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत घाटकोपरचे आकाश जांगीड. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आजच्या दिवसाला सुरुवात होईल. पावसाळी क्रिकेट आहे. पाऊस स्वाभाविकच गेल्याही वर्षी आम्ही इकडे आलो होतो आणि स्पर्धेला काय पाऊस होता आणि आजही पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पाऊस आला तर मजा आणखी वाढणार आहे. षटकार चौकाराची सुद्धा बरसात होणार आहे. विकेट सुद्धा येणार आहेत. इकडे आम्ही बॉलरचं देखील अधिराज्य नेहमी पाहतो. सिमेंटचा संपूर्ण प्लॉट आहे आणि म्हणून तर इकडे एक वेगळी मजा पाहायला मिळते क्रिकेटची. एका बाजूला जय पवार यांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला अमोल काळे यांना आपण पाहतोय, तर तिसरे पंच म्हणून सादिक राजापूरकर देखील पाहायला मिळत आहेत. आणि आजच्या दिवसाकडे आपण आता निघालेलो आहोत. कोण जिंकणार या मानाच्या स्पर्धेमध्ये, प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसाला सुरुवात होते आणि काय वातावरण आहे. कारण हे विमानतळ आता मात्र सुरू झालंय खरं आणि अगदी विमानाची लँडिंग देखील समोर पाहायला मिळते. मॅचला दिवसाला सुरुवात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. बाजूलाच दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्याच्याच बाजूला सुरू असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे परंतु अवांतरच्या स्वरूपात झालेली आहे. व्हाईट बॉल घोषित देखील केला जातोय. तेजस म्हात्रे यांच्याकडून पुरस्कार आहे. जर एखाद्या गोलंदाजाने आदित्य यांच्यासाठी पुरस्कार आहे, विकेट हॅट्रिक जर घेतली तर किंवा मिडन ओव्हर टाकली तर 2000चा पुरस्कार असेल. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडे आहेत फिल्डर. हा प्रयत्न फसलाय आणि आदित्य यांनी घेतली आहे पहिली विकेट. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली विकेट आली आहे, हा बॉल जर पाहिला तर थोडासा मागे होता. त्याला समोर फोर्स करायला गेले, त्या प्रयत्नात खेळाडू फसताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे पहिला धक्का बसलाय आणि यश मिळताना पाहायला मिळालं GS स्पोर्ट्स ओवळे बंगारपाडा या टीमला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या टीमचे नायक, या टीमचे कॅप्टन अभि केसरकर यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. परंतु आदित्य गेल्या काही वर्षात या खेळाडूने केलेला जबरदस्त परफॉर्मन्स. बामणडोंगरी म्हटलं तर रायगडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये या टीमच्या नावाची सातत्याने चर्चा झाली आणि चर्चा खेळाडूंच्या परफॉर्मन्समुळे होत असते आणि तो परफॉर्मन्स या खेळाडूंचा खूप चांगला राहिला आहे. एका धावेवर एक विकेट आलेली आहे परंतु हार म्हणून चालायचं नाही. इकडे तुम्हाला रन करावे लागणार आहेत. 6 षटकांच्या या मॅच आहेत आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये खूप सारे चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडूला त्यातली एक ओव्हर टाकण्याची मुभा असेल आणि एकच ओव्हर टाकायची असेल तर एकच टाकू शकता. जास्तीत जास्त प्राधान्य मात्र स्थानिक खेळाडूंना देखील या ठिकाणी दिले आणि त्याच्या जोडीला आयकॉनचा तडका. कारण जे खेळाडू मात्र भारतभर चर्चेले जातात ते आपल्या टीममध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबरचा खेळ, त्यांच्याबरोबर खेळण्याचा आनंद, त्यांच्याबरोबरचा अनुभव शेअर करण्याचा देखील संधी मात्र या सगळ्या खेळाडूंना मिळत असते. हा बॉल आखून टप्प्याचा पुन्हा एकदा याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत आदित्य यांनी. विकेटचं पतन. रायगड प्रीमियर लीग
थँक्यू व्हेरी मच डीजे सर. आज आपण पाहिलं तर रायगडचे जबरदस्त गोलंदाज शंकरदादा मात्रे ओवले यांचा याच वाढदिवस सोहळा हॉल ऑफ फेम म्हणून किताब देखील त्यांना देण्यात आला आणि त्यांनाही आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. शंकरदादा ऑलमोस्ट लेजंड लेफ्ट आर्म. एकीकडे ठाण्यातील आपण पाहताय महागुरू सुखदेव काका आणि त्याच्यानंतर रायगडचे गुरु अर्थातच आमचे शंकरदादा मात्रे यांनाही आपण वाढदिवस शुभेच्छा देऊया. हॅट्रिकची संधी आहे आणि हॅट्रिक जर घेतली तर तेजस म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2000चा पुरस्कार असेल आणि आयोजकांकडून सुद्धा 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या आहेत आणि कुठेतरी या डावाला थांबवणं गरजेचं आहे. मॅचला पुन्हा सुरुवात करणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच थोडीशी पडझड सुरू झाली परंतु ती पडझड थांबवावी लागणार आहे. आणि पडझड कधी थांबेल? ज्यावेळेला तुम्ही रन कराल. मोठ्या फटक्यांसाठी न जाता सिंगल डबल सुद्धा आवश्यक असतात क्रिकेटच्या खेळात आणि मॅच सुरू करणं आवश्यक असतं. परंतु इकडे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत. आजच्या दिवसातील हा अगदी महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आला आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धक्के देण्याचं काम मात्र केलेलं आहे गोलंदाज आदित्य पाटील यांनी. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत अभिजित जाधव. आणखीन एक गुणवान खेळाडू आहे, टॅलेंट आहे त्यांच्याकडे, परंतु हॅट्रिक बॉल घेऊन येत आहेत आदित्य. हो बॅकफुटला जाऊन खेळले परंतु बॉल जातोय मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणखीन एक थोडासा दबाव निर्माण करणारा हा चेंडू पाहायला मिळाला परंतु यातून तुम्हाला मार्ग काढावा लागणार आहे. रन करावे लागतील. बॉलिंगसाठी पाहायला मिळतात पुन्हा एकदा आदित्य. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी कॅच सुटली आहे. दोन धावा धावफलकावर आहेत. आजचा दिवस रायगड प्रीमियर लीग, ज्या रायगडाची चर्चा नेहमी होते, रायगडातील क्रिकेटची चर्चा नेहमी होते, मोठ्या प्रमाणावर होते. गावागावातील क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटचा जो एक बेस बनलाय ना रायगडचा, तो खूप जबरदस्त बनलाय. रायगडच्या प्रत्येक तालुक्याच्या क्रिकेटची एक वेगळी खासियत देखील आपल्याला पाहायला मिळत असते. मग पनवेल असू देत, उरण असू देत, कर्जत असू देत, खालापूर असू देत, अलिबाग असू देत, पेन असू देत, त्याचबरोबरीने सुधागड म्हणा, रोहा म्हणा, श्रीवर्धन म्हणा, मसाळा म्हणा, मुरुड म्हणा, माणगाव म्हणा, तळा म्हणा किंवा अगदी महाड पोलादपूरपर्यंत एक वेगळी खासियत या रायगडाची नेहमीच राहिलेली आहे. रायगडच्या क्रिकेटची राहिली आहे आणि मी भाग्यशाली आहे की रायगडच्या जवळपास 15 पैकी 14 तालुक्यांमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. मला पालीला जाऊ शकलो नव्हतो 2 वेळा. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, आकाश आलेत. या खेळाडूची बॅटिंग पाहण्यासारखी असते आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला ते पावसाळी क्रिकेट खेळतात त्यांच्या बॅटिंगचा एक वेगळा दर्जा पाहायला मिळत असतो. परंतु आता एक गोष्ट आहे, इकडे डावाला सुरुवात करायची आहे, रन करायच्या, इनिंग बिल्डअप करण्याचं काम सलामीवीरावर बऱ्यापैकी असतं. आता ते त्यांना इकडे करायचं आणि समोर बॉलिंग मात्र तेवढीच चांगली होते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न, फटका तर याही वेळेला फसलाय. भाग्यशाली राहिले ज्या वेळेला 4 प्लेयर तिकडे आले होते आणि त्यांच्या मधोमध चेंडू पडलाय. थोडासा दबाव मात्र इकडे गोलंदाजाने निर्माण केलाय. खरा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेट माघारी आणि रन झालेत 3.
तब्येत मॅचच्या दिशेने आजचा दिवस क्रिकेटसाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. आज मात्र या क्रीडा स्पर्धेमध्ये रथी महारथी धुरंधर आलेत, आयकॉन आलेत, खेळाडू आलेत, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेत, वेगवेगळ्या गावातून आलेत आणि आपला खेळ दाखवण्याच्या तयारीत आहे. पहिली ओव्हर पूर्णपणे मी म्हणेल GS स्पोर्ट्सच्या बाजूने गेलेली आहे. त्याचं कारण आहे 2 विकेटही घेतल्या गेल्या आणि 3 रन फक्त दिल्या गेल्या. परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये वेगवेगळ्या घडामोडी या क्रिकेटच्या खेळात घडत असतात. गेल्या वर्षीने या स्पर्धेत ने एक हिरो दिला, त्याचं नाव होतं चैतन्य पाटील. त्यांना सुद्धा आज आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि हीच खासियत असते या स्पर्धा, या प्रीमियर लीग आपण म्हणतो, परंतु प्रीमियर लीग नवनवीन खेळाडू घडवत असतात, नवनवीन टॅलेंट पुढे आणत असतात आणि मग हे खेळाडू त्याही पुढे जाताना पाहायला मिळत असतात. आता क्रिकेट बदललंय, काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि या खेळाडूंना मात्र मोठमोठे प्लॅटफॉर्म निर्माण झालेत. तुम्ही आता चांगले खेळलात तर मात्र तुमच्यासाठी खूप काही आहे. मग अंडर 19 खेळाडूंसाठी सुद्धा आता खूप काही आहे. संदेश मुंडे संभारलीचा हा फलंदाज, गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखले जातात. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, पाण्यामध्ये घसरले, थ्रोही चांगला केलाय, परंतु तिकडे 2 धावा नाही रोखू शकले. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. संदेश थोडासा अलीकडे क्रिकेटला कमी वेळ देतात, परंतु खूप चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. चांबारली या गावाने देखील सातत्याने चांगले खेळाडू दिलेले आहेत. रजेची चर्चा होते, संदेशची चर्चा होते आणि पूर्वी खूप सारे खेळाडू या गावाने सुद्धा दिलेले आहेत. आता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. रायगड चौकार येताना पाहिलं मिळालं. रन सुरू झालेत, पहा रन. एक ओव्हर सुद्धा काफी असते क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला मॅचमध्ये येण्यासाठी, परंतु त्याच्यासाठीचे प्रयत्न खूप गरजेचे असतात. चढ उताराने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येकाची एक भूमिका असते, कुणाची बॅटिंगची, कुणाची बॉलिंगची, कुणाची फिल्डिंगची, आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला बेस्ट हा द्यावाच लागतो. खुलो टप्प्याचा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर होता, तिकडनं खेळलाय, थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर येत आहेत अतिशय जलद गतीने, हातातून बॉल पहिल्या प्रयत्नात थोडासा बाजूला गेला आणि लगेच या दोन्ही बॅटरने दुसऱ्या धावेसाठीचा कॉल देखील दिला. 2 रन तिकडे कंप्लीट केल्या जात आहेत. 113 धावांचा उच्चांक देखील या मैदानात आपण पाहिलाय. परंतु बऱ्याचदा असं होतं की मोठमोठे रन सुद्धा होतात आणि कधी कधी बॉल टू बॉलच्या मॅच सुद्धा होत नाही. या क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने हे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही अँगलने या खेळाला पहा, कोणत्याही फॉर्मॅटने खेळा, कोणत्याही ऋतूमध्ये खेळा, दिवसा खेळा, रात्री खेळा, उन्हाळ्यात खेळा, पावसाळ्यात खेळा, हिवाळ्यात खेळा, मजाच येते. आणि आज पावसाळ्याच्या क्रिकेटची मजा, रायगड प्रीमियर लीगची, आज आपण इकडे घेतोय. डीजी सँडी देखील सज्ज आहेत, कारण रायगडमध्ये आल्यानंतर आवाजाची काळजी हे सगळे घेत असतात आणि वेगळा माहोल बनवत असतात. यावेळेला आकाश जांगीड बॉलला आकाश दाखवण्याचं काम केलंय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर. षटकार मारलाय, 5 सुंदर फटका. या क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. हा रबराचा बॉल आहे ना, याला बाउन्स जास्त आहे, पंच केला तरी बाहेर जातो. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्यालाही ढकलण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आलेत, पहिल्या प्रयत्नात बॉल तिकडेही सुटला आणि लगेच दुसरी धाव घेतली. याचाच उल्लेख आम्ही करत होतो की एक ओव्हर सुद्धा काफी असते मॅचमध्ये येण्यासाठी किंवा मॅचच्या बाहेर जाण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव होता पोलादपूरवर, कारण 2 विकेट आल्या आणि या ओव्हरमध्ये मात्र रन येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 19 वर गेली आहे. त्याचं कारण आहे या ओव्हरच्या 5वी बॉलची स्ट्राईक मात्र सातत्याने आकाशने स्वतःकडे ठेवलेली आहे. यावेळेला दिशा कव्हरची निवडलेली आहे. वा वा वा, उसळी होती, जागा बनवली आणि बॉल सीमारेषा पार पाठवलाय. 4.
निलेशदादा कोळसकर संघ मालकांचाही आपण या ठिकाणी आवर्जून उल्लेख करूया. दोन्ही संघ मालक तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर पहिला सामना आणि बऱ्याचशा घडामोडी घडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंगच्या टीमच्या बाजूने पहिली ओव्हर गेली तर दुसरी ओव्हर ही बॅटिंग टीमच्या बाजूने गेली आहे आणि धावसंख्या आता 23वर आलेली आहे. असा आज खेळ ज्यावेळेला पुढे जातो ना कांचन सर, एक वेगळी मजा येते. दोन्ही बाजूने क्रिकेट गेल्यानंतर ते आवडतं आपल्याला. एका बाजूने झुकलं तर फक्त जी टीम जिंकत असते तिला आनंद मिळतो. आकाश तारेकर स्वतः या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि ध्रुवला आत्ताच क्रिकेटचे धडे या ठिकाणी देत आहेत. ध्रुव भाऊंचं देखील लक्ष आहे. तेवीस धावा धावफलकावर पोलादपूरनं केलेलं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. येणाऱ्या 4 ओव्हर पाहूया कशा प्रकारचा खेळ येणाऱ्या कालावधीमध्ये घडेल. या अभिजित जाधवकडे देखील चांगली क्षमता आहे. दर्जेदार क्रिकेट नेहमीच ते खेळत आलेले आहेत, परंतु आता बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आदित्य पाटील यांनाच बोलवलं, ज्यांनी पहिल्या षटकात 2 महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा घेतल्या होत्या. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा पावसाळ्यातील 4 महिने देखील आता स्वस्त बसू देत नाही आहे, कारण या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धांना सुरुवात आता फक्त पूर्वी मुंबईत खेळलं जायचं, आजूबाजूच्या जिल्ह्यात आलं. परवा तर मी बीडला स्पर्धेसाठी गेलो होतो. म्हणजे आता हे मराठवाड्यापर्यंत देखील लोन पसरलंय. उसळी होती, कव्हर्सला ढकलायला गेले बॉल. थोडासा कंट्रोल होता या स्ट्रोकमध्ये. पाठीमागे फिल्डर आहेत याचा अंदाज त्यांनी घेतला आणि बॉलला फक्त मध्ये टाकलंय आणि त्याच्यामुळे धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट्स गेल्या काही वर्षात खूप चांगली कामगिरी करते, त्यांचे आम्ही कौतुक करू. आणि जर आपण 24 लाईव्ह इव्हेंटवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. मुख्य पुरस्कर्ते म्हणून आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे आम्ही आभारी आहोत. महेशजी कडू यांचे देखील आभारी आहोत. महेंद्र शेठ गरज साहेब यांचे आभारी आहोत. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी, नंदराज शेठ मुंगाजी, त्याचबरोबरने दत्ता शेठ मुंगाजी, गिरीजी गोडेकर साहेब, या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि आता बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला खेळलाय. आकाश मैदानाच्या चौफेर खेळणं जाणतात आणि मारलाय चौकार. एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. चांगला स्ट्रोक मारलाय. बॉलला मात्र पाठीमागे फाईन लेगच्या झोनमध्ये खेळताना पाहायला मिळाले. चौकार वसूल केलाय. धावा थांबायला मागत नाहीये. धावा सुरू झालेल्या आहेत आणि स्ट्रोक बनवला. बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, योग्य दिशा द्यावी लागेल, त्यावेळेला रन होणार आहेत. आणि हा धावांचा फ्लो सुरू झालेला आहे. चांगल्या बॉलवर चौकार मारलाय. फुल टॉस, परंतु या स्ट्रोकमध्ये कंट्रोल नव्हता. त्यांचा एक हात निघाला होता, परंतु काही फरक पडत नाही. रिझल्टला महत्व आहे. रिझल्ट हाच आहे. पुन्हा एकदा 4-4-4 चौकार. बत्तीस धावा धावफलकावर, बॅक टू बॅक 2 चौकार. आयकॉन म्हणून या संघामध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पावसाळी क्रिकेटमधल्या स्पर्धा विशेषतः त्यांनी गाजवल्या. मागील हंगामात जर पाहिलं तर सौदी अरेबियाला जाऊन सुद्धा मात्र बेस्ट बॅटरचा पुरस्कार या खेळाडूने मिळवलाय. यावेळेला समोर तिकडे खेळाडू नाहीये त्याचा अंदाज घेतला आणि लगातारचा चौथा चौकार त्यांच्या बॅटमधून येतोय. वा आकाश वा. 4-4-4-4. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि बॉल अडवला जातोय, परंतु तिकडे धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत.
यस डेफिनेटली आकाश जांगिड़ एक जबरदस्त बल्लेबाजी के तौर पर जाने जाते हैं और आइकॉन की भूमिका काफी बड़ी निभाते हुए नेक्स्ट मैच स्वर्गीय पंडरी शेठ फड़के प्रतिष्ठान प्रियांक 11 ओवली टीम के कप्तान और सात्विक एंड स्वरूप 11 रामवाड़ी पेन टीम के कप्तान, दोनों भी कप्तान तैयार रहिए। बड़ा मैच आपको देखने को मिलेगा। एक तरफ सचिन मोरे जिन्होंने कम समय में अपना टेनिस और रबर में रुतबा बनाया क्रिकेट के विश्व में, और उनके साथ पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग जिन्होंने पूरी तरीके से चमक दिखाई, काफी दमदार प्रदर्शन दिखाया, वो चैतन्य पाटिल नजर आएंगे। दोनों को शुभकामना देना चाहेंगे। लेकिन जहां तक सवाल था आकाश बिहारी लाल जांगिड़ दमदार एक आइकॉन किस तरीके के होना चाहिए जब टीम संकट में होती है, तो उसका यह उत्तम उदाहरण परिचय देते हुए आपने बल्लेबाजी में एक और बड़ा इस बार हवाई यात्रा लेकर के जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से आकाश बिहारी लाल जांगिड़ के बल्ले से दमदार छक्का। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। 3 ओवर के समाप्ति के बाद ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम की रन संख्या पहुंची है 44 के जो पहले ओवर में दमदार गेंदबाजी की थी चंदू सर, और खास करके जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी के जो गेंदबाज थे आदित्य, उनके क्रिकेट स्पेशलिस्ट बॅटर म्हणून ओळख आहे आकाश जांगिडे यांची। तर दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर ज्यांनी पावसाळी क्रिकेटमधील पहिलं शतक केलं होतं मान्सून ब्लास्ट या स्पर्धेमध्ये, आणि गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषकात 6 बॉलमध्ये 6 सिक्सर सुद्धा त्यांनी मारले होते, त्याच्यामुळे मजा येणार आहे। आणि आता हा स्विंग बॉल पाहूया, आणि बऱ्याचदा गेम चेंजर राहतो हा बॉल। पहा पहिली ओव्हर गेली, इकडे धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत 44 झाली आहे। पहिली ओव्हर गेली होती बॉलिंग टीमच्या बाजूने, दुसरी ओव्हर तिसरी ओव्हर या दोन्ही ओव्हर मात्र बॅटिंग टीमच्या बाजूने गेलेल्या आहेत। कमबॅक झालाय, 44 धावा धावफलकावर आहे। आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आता प्रथमेश कोळी याही खेळाडूची चर्चा गेल्या काही वर्षात झाली। आयोजकांकडून हॅट्रिकसाठी मेडन ओव्हरसाठी आणि कोणी अर्धशतक, जेवढी अर्धशतक होईल प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः आयोजकांकडूनच पुरस्कार आहे 1,000 रुपयाचा। आणि आतापर्यंत 5 अर्धशतकं देखील झालेली आहेत। अभिजित बॅटिंगला, आओ या वेळेला पुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, जा शोधून आणा बॉल, सिक्सर। खूप चांगल्या पद्धतीने रन व्हायला लागलेले आहेत। या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, तेच पाहायला मिळालं सुरुवातीला आपल्याला। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन 2 विकेट आणि त्याच्यानंतर रन बनतायत। आता मात्र पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे, व्हाईट बॉल प्लस त्याच्या जोडीला 4। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। धावा सुरू झालेल्या आहेत, त्या काही थांबता थांबेना। आता कमबॅक बॉलिंग टीमला करावं लागेल, आणि याच जर फ्लोने रन येत राहिल्या ना 100 सुद्धा होतील, त्याच्यामुळे त्यांना कमबॅक करावं लागणार आहे। थोड्या वेळापूर्वी पावसाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। मैदानाच्या चोहो बाजूला जर पाहिलं तर ओलं वातावरण आहे, काही ठिकाणी पाण्याची डबकी आहेत, परंतु आता लख्ख प्रकाश पडलाय, ऊन पडलंय, आणि हा ऊन पावसाचा खेळही सुरू राहणार आहे आणि षटकार चौकाराचा खेळही सुरूच राहणार आहे। प्रथमेश, हो आता हा बॉल चांगला पाहायला मिळतोय, अपीलही केलं, पंचांवर प्रभाव नाही पडला या अपीलाचा। धावसंख्या जर पाहिली तर आता तिकडे 1 पुढे जात असताना पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते ती अब तक 56 धावा। गुणलेखक म्हणून खूप चांगली कामगिरी कांचन पालकर सर सातत्याने करताना पाहायला मिळत आहेत, डीजे मास्टर म्हणून जिंकून घेताना पाहायला मिळत आहेत।
आणि आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी पारितोषिक मोठ्या प्रमाणावर. पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेमधील हा तामझाम काही वेगळाच आहे. आयकॉनचा तडका लागल्या कारणाने आणखी एक थोडीशी मजा येते. स्थानिक खेळाडूंना त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव देखील मिळणार आहे. त्यातल्या त्यात पावसाची स्पर्धा आणि पावसाळी वातावरण देखील पाहायला मिळत आहे. आणि हा मनमोहक नजारा. समोर मैदान दिसत आहे. मैदानाच्या बाजूला जर पाहिलं तर पाठीमागे दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑप्टमच्या बाहेरून थोडासा मागे असणारा बॉल होता. थोडासा दूरवरून खेळला आकाश यांनी, परंतु तिकडे धावा मात्र मिळवू लागलेले आहेत. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मिळेल. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि धावा मात्र इकडे येताना पाहायला मिळत आहेत. पार्टनरशिप चांगली झाली. आता पहिल्या 2 विकेट लगातारच्या आल्यानंतर या दोघांनी चांगली पार्टनरशिप केलेली आहे. पार्टनरशिप जर पाहिलं तर 56 धावांची झाली आहे. प्रथमेश, मागील काही वर्षात या खेळाडूने देखील चांगली कामगिरी केली. विशेषतः पावसाळी स्पर्धा सुद्धा प्रथमेश यांनी गाजवलेल्या आहेत. अभि वेग वाढवण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये टप्प्यावर देखील कंट्रोल असणं गरजेचं आहे. परंतु व्हाईट बॉल आणि त्याच्या जोडीला आणखी एक धाव देखील इकडे मिळणार आहे. धावसंख्या 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हा बॉल जसा वळण घेणार आहे तसा तो योग्य टप्प्यावर सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचा थोडंसं वजन वेगळं आहे. त्या बॉलला एक वेगळ्या धाटणी देखील पाहायला मिळते. वेगळ्या पद्धतीने तो खास बनवण्यात देखील आलाय वेगात. परंतु पाठीमागे जाईल आणि सीमारेषा गाठली या बॉलने. आता आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. सर बाईज आहे ना? येस. बाईकच्या या 4 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षकांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची असणार आहे. धावा येतच आहे. 63 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूरची एंट्री असल्या कारणाने संपूर्ण तालुक्याचं लक्ष या स्पर्धेवर देखील लागलेलं असतं. दिशा दिली फक्त. तडम्याच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर तिकडे पोहोचतायत परंतु बॉल काही थांबत नाहीये. काय सुंदर फटका खेळलाय लेटकटचा. फक्त दिशा दिली आणि बॉल सीमारेषा पार. वा आकाश वा. चर्चा आकाश जहांगीरची. 4. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. काय सुंदर बॅटिंग. 16 बॉलमध्ये 46 धावांवर आकाश जहांगीर पोहोचले सुद्धा. ॲज अ आयकॉन म्हणून मी या टीममध्ये का खेळतोय त्याचं उत्तर आकाश जहांगीर यांनी इकडे दिलं. डावाला ज्याची सुरुवातीला आपण चर्चा केली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं होतं ती इनिंग बिल्डअप झालेली आहे. या स्विंग बॉल ओव्हरमध्ये सुद्धा रन आलेले आहेत. 67 धावा धावफलकावर आणि यानंतर आणखी 2 ओव्हर येणं बाकी आहे. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहे. थर्ड मॅचच्या दिशेने धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ. बघता बघता 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पोलादपूर टीमची ज्योती एंटरप्राइजेस टीमची 68. आवाज घुमली जाऊ रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय मानाचा. यस, थैंक यू वेरी मच कार्लोस ब्रेथवेट. कुंभड़ भुजे के दमदार ऑलराउंडर विनोद भगत. आइए, स्वागत है. आदर्श फैमिली की ये भी हिस्सा है और निश्चित तौर पर आज भी वो खेलते हुए नजर आएंगे. तर स्वर्गीय पंढरनाथ शेठ फडके प्रतिष्ठान, प्रियांशी अँड प्रियांक 11 ओवले संघाचे संघमालक प्रशांत भाई घरत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. प्रशांत भाई यावं व्यासपीठावरती. व्यवस्थापक राकेश गायकवाड साहेब, त्याच्यानंतर सरपंच रुपेश गायकवाड साहेब, ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच धीरज पाटील साहेब आणि सूरज म्हात्रे साहेब या सर्वांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. नानोबा मैदान पारगाव आणि रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 2 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावं.
4 ओव्हरचा खेळ पहिल्या संपल्यानंतर धावसंख्या 68 झाली आहे. कुठेतरी बॉलिंग टीमला आता कमबॅक करावं लागेल, विकेटसाठी जावं लागेल. विकेट घेतली तर स्कोर कंट्रोल होऊ शकतो, अन्यथा अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. म्हणजे 100च्या दिशेने सध्या तरी पोलादपूरची वाटचाल चालली आहे, त्याच्यामुळे स्कोरला कंट्रोल करावं लागेल. आकाशने काय सुंदर बॅटिंग केली. आकाशने फक्त 6 नाही मारले, आकाशने सिंगल घेतल्या, आकाशने डबल घेतल्या, आकाशने कलात्मक चौकार मारले आणि वेळ मिळाल्यावर षटकार मारले. आणि या सगळ्या गोष्टी पहा, आकाशची बॅटिंग तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी फाईन लीगला स्ट्रोक खेळले, त्यांनी थर्ड मॅनला स्ट्रोक खेळले, त्यांनी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळले, त्यांनी लॉंग ऑफला खेळले, लॉंग ऑनला खेळले, कव्हर्सला खेळले. म्हणजे सगळ्या स्ट्रोकचं मिश्रण मात्र त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. प्रशांत घरत साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. प्रियांश आणि प्रियांशी 11 चे संघ मालक आहेत. आणि भाऊ, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. आपलाही संघ खेळणार आहे, आपल्याही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या 68. इकडे बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, त्यामुळे थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, लांबही राहिला. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या आता 69 वर जाताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या रबर बॉल क्रिकेटची सुद्धा एक मजा आहे. पूर्वी रबर बॉल क्रिकेट खेळला जायचा, परंतु त्यावेळेला काय असायचं, लाल रंगाचा बॉल असायचा. 90ची गोष्ट सांगतोय. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चिखलामध्येच खेळला जायचा, सिमेंटच्या खेळपट्ट्या नसायच्या, परंतु त्यावेळेला फेकी बॉलिंग चालायची, तुम्ही फेकी बॉलिंग टाकू शकत होतात. आता बदल झालाय. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर हा थोडासा दबाव निर्माण केलाय. भावेश मात्र येताना पाहायला मिळतात बॉलिंगसाठी. आकाशच्या विरुद्ध कुठे भावेश आगिवले यांना आपण पाहतोय. पोंजे परिसरातील पोंजे गावचा असणारा हा खेळाडू आहे. पनवेल किंवा रायगडच्याच प्रत्येक विभागाचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक विभागाच्या क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे. आणि खूप साऱ्या असोसिएशन देखील विभागात पाहायला मिळतात. हो 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 हो, भावेश आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. आता चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी इरादा मात्र बॉलचा उसळी, बॉलचा टप्पा पाहून कुठेतरी स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. भावेशने त्यावर मात दिली आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. असं काहीही नाही, तुम्ही कमबॅक करायचं असेल तर शेवटच्या ओव्हरला सुद्धा करू शकता, आणि ते सध्या करतायत. 5व्या ओव्हरमध्ये एक चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल आला, हे तेवढं महत्त्वाचं, कारण मागील 3 बॉलमध्ये 3 ओव्हर जर पाहिल्या डॉट बॉलच आला नव्हता. पुन्हा एकदा पाठीमागे खेळायला गेले, फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु इकडे नागेश चान्स घेतला. आणि चान्स घेणं देखील गरजेचं होतं, परंतु इकडे काय झालंय, बॅकअप होतं परंतु बॉल नाही अडलाय, आणि त्याच्यामुळे इकडे चौकार येताना पाहायला मिळेल. एकंदरीत 5 धावा पंचांनी कावलेल्या आहेत. सर, पहिली रन कसली बॅटचे? यस, म्हणजे या 5 धावा त्यांच्याच नावावर आहे आणि अर्धशतक करतायत. घाटकोपर पंतनगरचा जबरदस्त बॅटर, नाव त्यांचं आकाश जांगीड. पावसाळी क्रिकेट मात्र जास्त पसंत आहे या खेळाडूला. आणि टीम अडचणीत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन 2 विकेट असताना त्याच्यानंतर आकाश बरसले. चौथ्या आयकॉनची 50 झाली आहे. कांचन पालकर आम्हाला माहिती देत आहेत. सुमित डेकडे, भावेश नाईक, केतन म्हात्रे यांच्या 2 आहेत. आणि त्यांच्यानंतर मात्र येत आहेत आकाश जांगीड घाटकोपरवाले. रायगडमधून विश्वजित ठाकूर यांच्या नावावर देखील तो कारनामा आहे. पहिल्या दिवशी त्यांनी तो कारनामा केला, चर्चा झाली त्यांच्याही नावाची, आणि अर्धशतक आलेला आहे. पाहूया धावसंख्या. आता मात्र पुढे जात असताना बॉल, चांगल्या बॉलवर, म्हणजे काय फटका तिकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो फसला होता, परंतु तरी सुद्धा 5 रन आल्या. भावेश आगिवले बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. कमबॅक करायचं त्यांना, कमबॅक करावं लागणार आहे. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करायचं आहे, आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन यायचं आहे, आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल स्पर्धा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पहा, हा मुलगा प्रयत्न करत होता, चांगले प्रयत्न करत होता, आणि प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं. यश मिळालंय. भावेश आगिवले या नावाची चर्चा होईल. घेतलीये विकेट. यस सर, जर विचार केला 24 लाईव्ह इव्हेंट सध्याची जी चालू आपण वेबसाईट पाहत आहे, यूट्यूब लाईव्ह वाहिनी सध्याच्या घडीला टॉपमध्ये आपण पाहत आहे. कारण याचं एक की त्यांनी दिलेली क्वालिटी आणि त्यांची जी आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो, अप्रतिम. हॅट्स ऑफ यू संदेश, चॅम्बो, ऑल युअर टीम, विवेक, तुम्ही सर्व घेतलेली मेहनत, म्हणूनच आज तुमचे एवढे ऑलमोस्ट संदेश 3.5 लाखाहून अधिक, 4.5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर,
4 लाखाहून अधिक सबस्क्रायबर आपण त्यांचे या ठिकाणी पाहतो आणि ऑलमोस्ट नक्कीच आय होप संदेश की 5 लाखाचा आकडा लवकरच आपला पार होईल. आणि आज संदेश तुमचे बंधू मला तर वाटतं दर्शनदादा पाटील यांचं याच वाढदिवस सोहळा आपण या ठिकाणी पाहतो आणि बेस्ट विशेष 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि शारदा इंजिनिअरिंग यांच्या वतीने देखील दर्शन शेठ पाटील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रायगड प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने देखील आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. षटक या ठिकाणी जर पाहिलं तर 5वं सुरू असताना धावसंख्या 75 झाली आहे. आणखीन एक विकेट इकडे येते आहे. सिद्धेश वास्कर येत आहेत. याही खेळाडूने जबरदस्त कामगिरी करताना आपण पाहिलं आहे. गावदेवी गावठाण या टीमसाठी व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गुजरातचं एक अर्धशतक त्यांचं मला आठवतं आहे की हाही एक मेहनती खेळाडू आहे. येस 24 लाईव्ह इव्हेंटची चर्चा होत होती. 24 लाईव्ह इव्हेंटने खूप चांगली क्वालिटी दिली, खूप चांगलं काम करतायत. विविध अँगलने कॅमेरामन हे काम करत असतात, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळेल. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सने महाराष्ट्राला एक बॅट्समन सुद्धा दिला, प्रफुल्ल चॅम्बो. हेही आपण विसरून शकणार नाही आहे. कॅमेरामन ते आघाडीचा बॅटर असा हा उलटा प्रवास त्यांचा झाला आहे. परंतु चॅम्बो तुम्ही घेतलेली मेहनत देखील तेवढीच महत्त्वाची आहे. 75 धावा धावफलकावर आहेत. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सिद्धेश समोरच्या दिशेने खेळलाय फटका. मिड ऑन आतमध्ये होता. पाठीमागे फिल्डर प्रयत्न करतायत परंतु बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. सुरू झालेत सिद्धेश. पहिलाच बॉल सीमारेषा पार मारतायत. 4 साऱ्या रायगड जिल्ह्यात त्याच्या नावाची चर्चा आहे. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला आहे. संदेश पाटील 24 वाला ना नाव लय फेमस झाला आहे. चौकार मारला जातोय. धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 79 धावांवर हा धावफलक आहे. चांगली कामगिरी बॅटिंग टीमने केली आहे. 22 कमबॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. एका मोठ्या मंचावर हे सगळे खेळाडू खेळतायत पावसाळी रायगड प्रीमियर लीग. आता पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. जय पवार सर व्हाईट बॉल कळवतात. धावसंख्या 80 वर पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आल्यानंतर कोणाला वाटलंही नसेल की हा धावफलक 80 पर्यंत जाईल. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. पहिल्या डावात रन झाले तर दुसऱ्या डावात सुद्धा होणारच आहेत. 89 धावांचा पाठलाग सुद्धा होताना पाहिला मिळाला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही पाहायला मिळालं परंतु बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडीशी मिक्स फील्ड झाली. एकाच रूपांतर दुसरीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि आता धावसंख्या पुढे जाते ती 82 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. सिद्धेश वास्कर एका बाजूला आहेत. पंगारपाडा गावाचं नाव यांनी सातत्याने केलंय. खेळाडूंनी मात्र गावांची नावं चर्चेत आणली. जसं पारगाव, दापोली, ओवळे म्हणजे प्रत्येक गावाची काही ना काहीतरी खासियत आहे. त्यांचा एक इतिहास आहे रायगडामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीसाठी कॉल दिला आकाश जांगिडे यांनी आणि 2 रन मात्र तिकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. ओव्हर संपल्या 5 आणि 5 ओव्हर संपल्यानंतर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीमची धावसंख्या झाली आहे 84. धावफलक जर पाहिला तर आता 84 धावांवर आहे. एक शेवटची ओव्हर बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन येणार? 100 पर्यंत धावफलक जाणार का? 100च्या आतमध्ये राहणार का? मागील 4 षटकात तब्बल धावसंख्या आली ती 81 आणि हे तर क्रिकेट आहे. एक ओव्हर बाकी आहे. पाहूयात कमबॅक होईल का? आणि ते करावं सुद्धा लागणार आहे बॉलिंग टीमला सुद्धा. अन्यथा 100च्या दिशेने वाटचाल तर झालेली आहे. आकाश चांगले खेळतायत. जोडीला जर पाहिलं तर सिद्धेश आले. त्यांनीही चांगल्या धावसंख्या वेगाने बनवायला सुरुवात केली आहे. 8 धावांवर 3 बॉलमध्ये ते सुद्धा पोहोचलेले आणि आकाश यांचं अर्धशतक चर्चेचा विषय राहिला आहे.
24 लाईव्ह इव्हेंटवर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जोडले त्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मैदानात देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. चर्चा यानंतरच्या मॅचची देखील होताना पाहायला मिळते. सात्विक स्वरूप 11 रामवाडी पेन आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके प्रतिष्ठान प्रियांक आणि प्रियांश 11 ओवळे. प्रशांत गरज साहेबांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौऱ्याऐंशी धावा धावफलकावर आहेत. एक महत्वाचं षटक आणि बॉलिंगसाठी संदेश मुंडे पुन्हा आलेले आहेत. हो, यावेळेला केलाय पुल आणि हा त्याला सक्सेसफुल देखील केलेला आहे. आकाश जांगीड आकाश तारेकरच्या गावात चांगली कामगिरी करतायत. षटकार. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 58 धावांवर पोहोचतायत घाटकोपर पंतनगरचे आकाश जांगीड. या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे. मान्सून ब्लास्ट मध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार याही वर्षी मिळवला होता या खेळाडूने. खरा बॉल फक्त दिशा दिलीये आणि बॉल पाठीमागे जातोय. लांब लांब लांब. षटकार. युग पुरुषांची ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत कौतुक त्यांचं करावं लागेल. लगातारचे 2 षटकार मारले. धावसंख्या जर पाहिली तर 96 वर गेली आहे. आकाशही पुढे जात आहेत. आणि एक गोष्ट पाहायला मिळते, समोरून ज्या वेळेला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ज्या वेळेला लँड होत असतं थोड्याफार प्रमाणात विशालजी सुप्रीमो चषकाची देखील आठवण येते. कारण तेही एअर इंडियाचे ग्राउंड आहे, ते एअरपोर्टच्या बाजूलाच आहे. हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न राहिला. लगातारचे 2 षटकार त्यानंतर कमबॅक केलाय संदेश यांनी. त्यांनाही करणं गरजेचंच आहे. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. इकडे रन बनतात, मोठ्या प्रमाणावर बनतात. ओली खेळपट्टी आहे, ओला बॉल आहे. वातावरण तुमच्या बाजूने नसू देत, परंतु तुम्हाला खेळावं लागणार आहे. बॅटरला, बॉलरला, फिल्डरला सगळ्यांनाच चांगली कामगिरी करायची आहे. पहिला डाव चांगलाच रंगलाय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वा संदेश वा, याला म्हणतात कमबॅक. आकाशने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या केली, परंतु आता होत आहेत बाद. आकाश जांगीड. अहो द्या की की जे जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या पट्ट्यासाठी. दिल्ली सुपर हिरोज ISPL मध्ये 3,40,000 ची बोली या खेळाडूला लागली आणि त्याचे मेंटर होते विशाल चितेकर. आणि ISPL मध्ये ह्या पट्ट्याने देखील भरपूर भरीव कामगिरी केली आणि होय कामाला आयकॉन म्हणून निवडलंय. याचं उत्तम उदाहरण दिलंय सर, ते म्हणजेच आकाश बिहारीलाल जांगीड या खेळाडूने. वेल डन. चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळाली आहे. कल्पेश मोहिते येत आहेत, ज्यांना पोलादपूरचा पोलाड म्हटलं जातं. पाहूयात कल्पेश कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. रनआउटचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला खरा, परंतु धावसंख्या तिकडे मिळते. योग्य बॉल आहे. चला संदेश चांगला बॉल टाकला होता या अगोदर.
यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात मारला गेला हा फटका. वाह, काय स्ट्रोक खेळलाय सिद्धेशच्या बॅट मधून. जबरदस्त स्ट्रोक, सीमा रेषा पार आणि स्कोर सुद्धा 100 पार होताना पाहायला मिळतोय. दुसरी टीम आहे ज्यांनी 100च्या पुढे स्कोर नेलाय आणि पोलादपूरकरांनी मात्र हा कारनामा केला. 103 झाल्यात, जिंकण्यासाठी करायच्या आहेत GS स्पोर्ट्स ओळे बंगारपाडा या टीमला 104. सर डेफिनेटली हा फटका जर पाहिलात, ओलेची रन मशीन, कव्हरचा बादशाह प्रमोद घरतची आठवण आली आणि तसाच षटकार या पट्ट्याने देखील ठोकलाय बंगारपाडा गावचा हा खेळाडू. तर टॉस देखील आपण इथे करणार आहोत. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन, कॅप्टन चैतन्य पाटील मॅम फ्रॉम टाकीगाव, आणि एकीकडे स्वर्गीय पंढरी शेठ फडके प्रतिष्ठान, प्रियांक अँड प्रियांशी 11 ओले प्रशांत घरत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हर्षल म्हात्रे आणि रोहन, दर्शन म्हात्रे आणि रोहन दादा यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण रामवाडी पेन. मी टॉस करण्यासाठी प्रशांत घरत आणि प्रमोद घरत या दोघांना विनंती करतो की आपण यावा, आपल्या शुभ हस्ते आपण सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी करावा. स्वर्गीय पंढरी शेठ फडके प्रतिष्ठान, प्रियांक अँड प्रियांशी 11 ओले संघाचे पुरस्कर्ते प्रशांत भाई घरत या आणि प्रमोद दादा या. ओले की रन मशीन, कवर्स का बादशाह जिसे कहा जाता है, और हाल ही में जो इनके कवर्स के स्ट्रोक होते काफी बेहतर. बघा, एकीकडे नितीन नाईक बाहुबली आणि एकीकडे आदर्श. नितीन नाईक कॉल्स कॅप्टन सचिन बट आदर्श. अभिनंदन. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन. कॅप्टन टॉस जिंकला, चैतन्य प्रधान निर्णय. फिल्डिंग करू आम्ही. चैतन्य, मागच्या वर्षी ही स्पर्धा तू गाजवलीस, यंदा कसे प्रयत्न असतील? टीम स्क्वॅड कसा बांधला गेलाय? कारण भरपूर प्रत्येक गावातून एक एक खेळाडू घेतल्यानंतर विशाल की एक एक खेळाडू म्हणजे चुनिंदा खेळाडू, टॉप परफॉर्मन्स असतो. टीम तर आता म्हणजे एकदम बॅलेन्स आहे टीम. बघू आता परफॉर्मन्सवर आहे. मागच्या वर्षी स्पर्धा गाजवली, यंदा थोडेसे चेंजेस. कारण आज आपण जर पाहिलात, नागेश वाडेकर मागच्या वर्षी मला तर वाटतं श्री केदारनाथ तलेकार मुरुड या टीममधून केला, अर्धशक्त्याने झळकावलं. यंदा फ्रँचायझीस वेगळे, तुलाही मला तर वाटतं फ्रँचाईज रबर बॉलला तेच आहेत. कसं सांगशील स्वतः फ्रँचाईज जे सातत्याने तुझ्यावर विश्वास ठेवतात? आमचे स्पॉन्सर तर एकदम खूप छान आहेत. ते काहीच नाही बोलत. ते बोलतात की फक्त मॅचमध्ये जरा फोकस राहा, बाकी हार जीत होत राहते मॅचमध्ये. मागच्या वर्षी स्पर्धा गाजवलीस, प्रकाश झोतात आलास, विशाल जितेकर, संपूर्ण फॅमिली आदर्श, संदेश असतील, आकाश तारेकर, सुमित असतील, अमर असतील, मुकेश नाईक असतील, ऑल ओव्हर सर्व त्यांचा जो स्क्वॅड यांनी ही केलेली स्पर्धा ऑर्गनायझर, काय सांगशील? रबर बॉलमध्ये तर हिच्यासारखी कुठली दुसरी टुर्नामेंटच होत नाही. बाकी पण असतात टुर्नामेंट, पण या टुर्नामेंटचा ग्राउंड, इथं प्राईज जे आहेत ते म्हणजे अजून फुटत नसतात इतके. प्रत्येकाला वाटतं की यांनी स्पर्धा घडवली, यांना कामधंदे नाही आहेत, स्वतःची नोकरी सोडून 1 महिना परिवार सोडून तुमच्यासाठी सातत्याने झटत असतात. आणि आज रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुमच्यासारख्या अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळतात. काय सांगशील विशाल अँड ऑल टीमबद्दल? विशालाबद्दल बोलायचंच कमी आहे खूप. तो म्हणजे पूर्ण आपल्या रायगडचा, पूर्ण रायगड झाला किंवा ठाणे झाला, पूर्ण प्लेअरला बॅक करतो खूप. बेस्ट ऑफ लक. टॉस गमावला, टॉस इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सचिन? इम्पॉर्टंट होता, फिल्डिंगच घेणार होतो मी पण. सचिन, नेरे धुंद्रे विभागातून प्रथमतः ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्यावरती ही जबाबदारी पडली. गेली रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल 6 वर्ष आपण पाहिलीत, रबर बॉल 2रा वर्ष पाहतो, परंतु मिलन शेठ पालकर आणि कुंदन शेठ म्हात्रे केव्हा महावीर ग्रुप केवाले यांची आम्ही पहिल्यांदा टीम रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिली. आणि मला तर वाटतं आपला कॅप्टन स्वर्गीय जितू 11 नेरे संघाचा तू एक खेळाडू आहेस. सूरज प्रवीण यांच्या अंडरमध्ये केलेला एक चांगला होणार युवा खेळाडू. काय सांगशील आज ही जबाबदारी तुझ्या खांद्यावरती रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझनमध्ये? आधी तर मी प्रशांत दादाचा धन्यवाद करेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढी संधी दिली. आणि नंतर बोलायचं झालं तर खूप कमी आहे जितू 11 टीमसाठी, कारण त्यांनी मला जी ग्रामीणपासून सुरुवात दिली आणि बालिदा असेल, परेशदादा असेल, सर्वांनी म्हणजे माझा इथं उभं राहण्याचा आज त्यांचाच हात आहे. ग्रामीण स्टँड तुला जितू 11 नेरे संघामधून पाहायला मिळाला. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आदर्श फॅमिलीचा तू देखील हिस्सा आहेस, काय सांगशील? आदर्श फॅमिलीचं मी आता जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले मेंबर आहे. पण विशालासाठी जेवढं बोलेन तेवढं कमी आहे, कारण जो मी बाहेर जो क्रिकेट खेळतो आहे तो त्याच्याच आदर्श घेऊन आणि
त्याच्यामुळेच आहे. एकंदरीत स्पर्धा जी भरवली गेली रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची, या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कारण 2 दिवस ग्रामीण आपण सहज ठेवू शकतो, परंतु संपूर्ण जिल्ह्याची एका कॉलवरती संपूर्ण आदर्श मित्रपरिवार विशाल यांची ही जबाबदारी सातत्याने आपण पाहतो. काय सांगशील स्पर्धेबद्दल? अशा स्पर्धा होतच नाही कुठे. आणि जो मागच्या वर्षी जो सक्सेस भेटला स्पर्धेला आणि त्यानंतर ही जी यावर्षीची स्पर्धा आहे, भरपूर काही चेंजेस केलेत आणि अजून आयोजन चांगलं करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण चांबोने मी एक दिवशी इथे होतो मॅचच्या हे बनवायच्या आधी, ते रोपचं वगैरे काम केलं. मी स्वतः बघितलं आहे की सुमित दादा असेल तिथे झाडू मारायला होता, संदेश दादा ते वायर इथं झाडावरून टाकत होता, विशाल दादा पूर्ण ग्राउंडचा आढावा घेत होता, तेजस दादाची मेहनत आहे, खूप सर्वांची एकदम एवढी माहिती आहे ना, म्हणून ती स्पर्धा आज या लेवलला आहे. थँक्यू, बेस्ट ऑफ लक. न्यूज फ्रॉम टॉस सेंटर. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. म्हणजेच पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन चैतन्य पाटील. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग करायची, ती म्हणजेच प्रियांक अँड प्रियांशी. स्वर्गीय पंढरी शेठ फडके प्रतिष्ठान ओले या संघाला थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिल्या डावात मॅच जबरदस्त रंगली आणि सुरुवातीच्या पडझडीनंतर डाव बनला गेला. 103 बनलेल्या आहेत, 104 बनवायच्यात. परंतु मित्र हो, हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. त्यातल्या त्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये धावा या जास्त प्रमाणामध्ये बनत असतात. अख्ख्या रायगडाचं क्रिकेट एका मंचावर आलेलं आहे आणि इकडे क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा आहे. या 104 धावांचा पाठलाग दुसऱ्या डावात होणार का? तर रायगडचे स्टार समालोचक म्हणून किंवा एक जबरदस्त आवाज मॅचला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाण्याची क्षमता ज्या समालोचनामध्ये आहे, प्रवीणजी गायकर यांना आमंत्रित करतोय दुसऱ्या डावासाठी. थैंक यू वेरी मच चंदू जी शेटे सर. महाराष्ट्र का बुलंद आवाज आपने सुना. जैसे ही मैदान के अंदर दमदार बल्लेबाजी देखने को मिली आइकॉन आकाश की ओर से, एक और आइकॉन आपको नजर आएंगे, सुहास पवार, मैं फ्रॉम कल्याण. आइए सुहास, आपका भी स्वागत है. सबसे ज्यादा आइकॉन टूर्नामेंट खेलने वाला खिलाड़ी अगर कौन होगा तो वो है सुहास पवार, लेफ्ट आर्म, एक ताकतवर बल्लेबाज. आइए स्वागत है. लेकिन चलेंगे रायगढ़ के इस सरजमी पर, पारगांव नानोबा मैदान पारगांव के इस ग्राउंड के ऊपर रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल सीजन 2 का ये महासंग्राम. रबर के गब्बर नजर आएगा. कौन उठाएगा इस ट्रॉफी को? चंदू शेट्टी सर, मजा आएगा. 103 रन ठोककर 104 रनों का अंबार खड़ा कर दिया है. यानी कि सबसे बड़ा टारगेट आज के ये पहले ही मैच में महामुकाबले में. खेलो रायगढ़, जीतो रायगढ़. पहली गेंद बॉलर तैयार और राउंड द विकेट से आए थे जरूर. थोड़ी सी धीमी गति की गेंद थी. बीट होते हुए बल्लेबाज आप देख सकते हैं नागेश वाडेकर, मैन फ्रॉम अंधेरी वर्सोवा. नागा के नाम से मशहूर जरूर है, बहुत सारे टूर्नामेंटों में उन्होंने अपनी छाप छोड़ी है. वैसे वॉलीबॉल प्लेयर ये अच्छे हैं और क्रिकेट में भी तो उससे बेहतर है. और फील्डिंग का चित्ता जाना जाता है, जिम्मेदारी होगी. और टैप करने का प्रयास किया था जरूर. गेंद लॉन्ग ऑन की तरफ जा रही है. फील्डर सिद्धे से वहां पर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक एक रन जरूर पूरा. ओवर थ्रो, ये गलतियां नहीं करनी चाहिए. भले ही आपके पास ये रन है 103, इसका मतलब ये नहीं कि आप गलत फील्डिंग कर सके. जिस तरीके से आइकॉन आकाश जहांगीर ने बल्लेबाजी की, ठीक उसी तरह अब ये रोल निभाना पड़ेगा. सेकंड इनिंग्स में बल्लेबाजी करने वाली टीम जीएस स्पोर्ट्स ओले भंगारपाड़ा, इन्हें अपना ये जो खिलाड़ी है परिचय देना पड़ेगा. शुरुआत धीमी हुई थी पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर, लेकिन उसके बाद जो आकाश ने पारी खेली वो तूफानी पारी. नेक्स्ट मैच में भी आपको निश्चित तौर पर आकाश तारेकर नजर आएंगे. इसी मैदान में अपना क्रिकेट का पूरा योगदान दिया है और वो भी खेलते हुए नजर आएंगे. फिलहाल शुरुआत बेहतरीन गेंदबाजी कल्पेश मोहिते की ओर से अच्छी शुरुआत नजर आती हुई. इतना आसान नहीं है किसी भी खिलाड़ी को बॉलिंग करना. रबर बॉल में मार मिलती है लेकिन कमबैक बेहतर है. शॉर्ट पिच लाइन की बॉल फिर से एक बार टैप किया इस बॉल को
एक्स्ट्रा कवर की रीजन में फील्डर उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन पूरा, थोड़ी सी मिस फील्ड और उसका फायदा तुरंत उठाया दोनों बल्लेबाजों ने, तब तक रन मिलेंगे। तो नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रितेश पाटिल मैन फ्रॉम पारगांव, ये भी नॉन स्ट्राइक एंड पर है। कप्तान अजित मुंगा जी, जब रायगढ़ का सबसे जबरदस्त आयोजन आत्माराम शेठ पाटिल मैदान के ऊपर हमने देखा था कंचन, ओपन आप में क्या बढ़िया बल्लेबाजी की थी अजित मुंगा जी ने और वहीं से उभर कर आए। शॉट अच्छा है, इनफील्ड के ऊपर से क्लियर करने का प्रयास, बैकवर्ड स्क्वेयरली की तरफ फील्डर है, 1 ही रन मिलेगा, दूसरे की कोशिश कर रहे थे लेकिन मना कर दिया है। थोड़ी सी शुरुआत जो है धीमी नजर आ रही है और लगभग कंचन ये मैच अगर जीतना है जीएस गरज स्पोर्ट्स ओले भंगारपाड़ा टीम को तो प्रति ओवर कम से कम 20 या 22 तो रन चाहिए, नहीं माफ कीजिएगा 18 के करीब ये रन चाहिए, तभी तो ये मैच बनेगा। क्योंकि केतन मात्रे विशाल जितेकर की टीम ने जो एक कारनामा किया था बड़े लक्ष्य की और उसके बाद शुभम नाइक उन्होंने भी दमदार 97 रनों का पीछा करते हुए उनका वो तूफानी अर्धशतकीय खेला में नजर आया। से बहुत सारे रिकॉर्ड है। टप्पा पीछे आप पेश किया है थ्रू दी कवर्स के सीमा रेखा के पार, रितेश मैन फ्रॉम पारगांव, इनके बल्ले से ये पहला छक्का। छत्रपति पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। जीएस स्पोर्ट्स ओले बंगारपाड़ा टीम का 11 बिना कोई विकेट खोए नुकसान, 104 रनों का लक्ष्य भय खड़ा किया है जरूर और उसी लक्ष्य का पीछा करते हुए पहले ओवर में माफ कीजिएगा पहले ओवर में रन बने हैं सिर्फ और सिर्फ 11। एक बात अच्छी है ओले बंगारपाड़ा टीम को कि उन्होंने विकेट नहीं गंवाया, ये उनके लिए प्लस पॉइंट रहेगा। जी हाँ, अभी चंदू शेट्टी सर इन्होंने जिक्र किया था आकाश जांगीड़ का, जिन्होंने 2026 70 प्रेजेंस मानसून ब्लास्ट में ये बेस्ट बैटर का खिताब आकाश के नाम पर रहा, लेकिन एक ही पारी में भी उन्होंने 83 रनों की दमदार पारी खेली थी और आज भी देखिए पहले ही मैच में कंचन 23 गेंदों में 64 रनों की शानदार पारी अपने टीम के लिए खेली है। लेकिन फॉर्म बरकरार है और क्रिकेट इसी का नाम है, फॉर्म आपका बने रहना यह आपके लिए बहुत जरूरी है। कई क्रिकेटर है जो रबर बॉल से दूर रहते हैं, चंदू शेट्टी सर जैसे कि करण अंबाला थोड़ा सा रबर से दूर रहते हैं, फिर कभी वापसी भी होती है और कभी ना कभी ये जो क्रिकेट है आपको बरकरार फिजिकल फिटनेस व्यायाम ये बहुत आपको महत्वपूर्ण रहता है। बोलो तैयार, सेकंड ओवर, बल्ले का हिस्सा जरूर लगा था, थर्ड मैन की तरफ फील्डर मौजूद जरूर है, 1 ही रन वहां पर मिलेगा, 1 से फर्क गिरेगा नहीं, रोकना होगा। क्वालिफाई होने वाली टीम सुपर 16 में भी आप देख सकते हैं जिन्होंने शानदार वजनदार परफॉर्मेंस दिया है, खास करके जो 2 मैच जीते एक टीम वो सीधा सुपर 16 में और हारी हुई टीम को मात्र एक मुकाबला एक्स्ट्रा खेलना पड़ता है। जहां तक सवाल है पहले 2 मैच जीतकर आज कौन क्वालिफाई करेगी सुपर 16 में अपनी जगह बना पाएगी, बहुत सारे सवाल है। तमाम यूट्यूब दर्शक 24 लाइव इवेंट्स के माध्यम से रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल सीजन 2 में जुड़े हैं, उनका भी सुबह के सत्र में स्वागत है और अभी जिन्होंने यूट्यूब खोला है उनको जरूर बताना चाहेंगे पहले सत्र में ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम ने 103 रन बनाए, 104 का पीछा। बाहरी किनारा लीडिंग एज मौका बन सकता है और कैच ड्रॉप विकेट कीपर के द्वारा रितेश का कैच छोड़ा है। आई थिंक विशाल रितेश रत्नदीप पाटिल आकाश तारेकर इनके भांजे और निश्चित तौर पर अपने घरेलू मैदान के ऊपर ये जबरदस्त शुरुआत अपनी टीम के लिए देने का प्रयास किया है, लेकिन उनका ही कैच छोड़ा जरूर है विकेट कीपर के द्वारा। कल्पेश मोहिते का पहला ओवर जबरदस्त देखने को मिला, सेकंड ओवर में अभिजीत जाधव गेंदबाजी करते हुए, नागेश वाडेकर और रितेश पाटिल ये जोड़ी मैदान के अंदर। लेकिन देखेंगे आप यहां पर एक किसी बल्लेबाज को मोर्चा संभालना पड़ेगा राउंड द विकेट से। वो बड़े शॉट की तैयारी में जरूर थे लेकिन शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, बाउंड लाइन के खिलाड़ी आए उठाए, तब तक मात्र केवल सिंगल बनेगा। वेरी वेल डन, गुड बॉलिंग बाय द बॉलर। पहले ओवर में जब पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी पोलादपुर टीम तो रन बने थे सिर्फ और सिर्फ 3, उसके बाद दूसरे ओवर में 20, तीसरे ओवर में 21, चौथे ओवर में 24 और पांचवें ओवर में 16 और छठे ओवर में 19, 103 बनाए। ओ आप हम चेक करने का प्रयास, बहुत ऊपर गई है गेंद, मिड ऑफ पे फील्डर मौजूद, कोई चूक नहीं, पहला करारा छटका
रितेश पाटील बॅक टू द डगआउट. जीवनाचं मात्रे साहब कांबे, इनका भी आगमन हो चुका है. ये मंच के ऊपर आपका स्वागत है. रायगढ़ प्रीमियर लीग के द्वारा आपका भी स्वागत करेंगे. ओवर यहां पर देखेंगे अभी तक का अभिजीत जाधव का जबरदस्त नजर आता हुआ. सिर्फ 3 रन देकर एक सफलता उनके नाम पर, यानी कि ज्योति इंटरप्राइजेस ज्योति इंजीनियर पोलादपुर टीम ने जो एक एक खिलाड़ी चुन कर लिए, वो सभी खिलाड़ी अपना बेहतरीन प्रदर्शन देते हुए, हालांकि अपेक्षा बहुत थी सभी खिलाड़ियों की ओर से, लेकिन विनीत सकपाल 0 पर आउट होने के बाद आकाश ने मोर्चा संभाला और ये तूफानी पारी जो 103 तक लेकर गई है. लेकिन क्या अगर बना सकती है पोलादपुर टीम 103, क्या उसका पीछा जीएस स्पोर्ट्स वर्चुअल टीम बंगारपाड़ा क्यों नहीं कर सकती? कप्तान को आगे आना होगा अपनी जिम्मेदारी को लेकर. जो इतना बड़ा नेतृत्व उनके ओनरों ने उनके ऊपर दिया है, क्या उस उम्मीदों के ऊपर खड़े उतर पाएंगे? ये लीजिए दीवा पाटिल साहब, इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई, देख सकते हैं इंडिगो की फ्लाइट टेक ऑफ हो रही है. ऐसे बहुत सारे नजारे पूरे दिन में आपको नजर आएंगे. चलिए, कप्तान ने राह पकड़ी है और आते ही बड़ा स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा के पार, बेहतरीन सिक्सर. आयुवा कैश के लिए दर्शकों को भी सुवर्ण मौका है. 200 का इनाम है. लगभग पकड़ा ही था लेकिन थोड़ी सी गेंद छिटकी हाथ से और वहां पर मौका गवाए. बेहतरीन शुरुआत, 600 के स्ट्राइक रेट से पारी की शुरुआत कप्तान अजीत मुंगाजी के बल्ले से. और यही जो चाहते होंगे उनकी टीम के ओनर, उनके सभी खिलाड़ी, उनके वो दर्शक है कि कप्तान की पारी आज नजर आए, आइकॉन नागेश की पारी उन्हें नजर आए. लेकिन देखेंगे कमबैक कैसा करेंगे गेंदबाज अभिजीत जाधव. लाइन अच्छी है लेकिन अंपायर चेक करेंगे, शायद ऑफ स्टंप से बाहर है. कभी कभी होता है कि ऑफ स्टंप की जो लाइन है बरकरार रखनी भी चाहिए. वो तेज बॉल रहती है, आप जितनी रबर बॉल शरीर पर डालोगे उतना ही बेहतरीन स्ट्रोक बल्लेबाज के बल्ले से निकलेंगे. जैसे कि पहले दिन में हमने देखा विश्वजीत ठाकुर को जितनी गेंदें उनके शरीर के ऊपर फेंकी गई उतने ही लंबे छक्के मिले. और यॉर्कर डालने की कोशिश, अलोंग द कारपेट गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जा रही है. फील्डर है मौजूद, केवल सिंगल ही मिलेगा. एक छक्का जरूर आया लेकिन क्या बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त. पहले 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 22 रन 11.00 की रन रेट से 1 विकेट के नुकसान पर, यानी कि जीतने के लिए अब चाहिए 24 गेंदे 82 लगभग 20 का ये रिक्वायर्ड रन रेट. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. 2 ओवर के समाप्ति के बाद 22 1 विकेट के नुकसान के ऊपर पहले विकेट रितेश पाटिल जो 7 रन बनाकर मैदान से बाहर लौट चुके हैं. देखिए, मौका है आपके पास रन बनाने का, क्योंकि बारिश नहीं हो रही है. जब बारिश होती है तो बॉल और तेजी से बहाव लेते हैं और सीधा पड़ने के बाद रफ्तार के साथ निकल जाती है. थोड़ा सा विकेट भी झीली जरूर है, लेकिन जैसे बारिश नहीं गिर रही तो इस विकेट के ऊपर आपको बल्लेबाजी करना आसान होता है जरूर. लेकिन गेंदबाजी में वो कोशिश जो की है दोनों भी गेंदबाजों ने, वो काफी लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन. 24 गेंदे 82 रनों की अभी भी आवश्यकता है. दिल्ली बहुत दूर है, लेकिन इस लक्ष्य को हासिल करने के लिए जो कप्तान ने शुरुआत दिलाई है वो उनकी टीम के लिए काफी भेद होगी. गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज सिद्धेश वास्कर, मैन फ्रॉम बंगारपाड़ा, एकता स्पोर्ट्स बंगारपाड़ा की ओर से. ग्रामीण में अच्छा प्रदर्शन है, भोपाल में वो उनका अर्धशतक, लेकिन सामने उनके ही गांव की टीम है बंगारपाड़ा ओले. उनके कप्तान कैसे प्रदर्शन देंगे? पहली गेंद स्विंग बॉल, ऑफ स्टंप से बाहर, फाइट बॉल का इशारा, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी नजर आती हुई. आई थिंक 2 वाइड गेंदें अब तक आ चुकी है. हमारे साथी स्कोरर कंचन पालकर केवले गांव के ऊपर सरपंच है और बेहतरीन पूर्व जमाने के क्रिकेटर भी जाने जाते हैं. और अच्छा योगदान उनका भी, राजनीति हो क्रिकेट हो, हमेशा काफी अच्छा योगदान उनका भी रहा है. आपका स्वागत है.
शुरुआत वाइड के साथ करते हुए सिद्धेश, शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, समय था बल्लेबाज के पास, खड़े खड़े मारने की कोशिश की थी। ईच एंड एवरी डॉट बॉल वेरी इंपॉर्टेंट ऑफ दिस मैच, एक एक डॉट बॉल बहुत ही इंपॉर्टेंट होगा, महत्वपूर्ण होगा। वैसे एक एक छक्का भी काफी इंपॉर्टेंट होगा। वाइड के आने के बाद कमबैक स्विंग बॉल के ऊपर करते हुए सिद्धेश वास्कर, थोड़ी सी पीछे रखी थी गेंद, क्या ढूंढ निकाला है, कवर्स की दिशा में गेंद, एक्स्ट्रा कवर और कवर्स के बीच में से सीमा रेखा के पार, 4 रन। चार रन मिल चुके हैं और 4 की मदद से कप्तान खुद पहुंचे व्यक्तिगत 11 के ऊपर। टीम की रन संख्या पहुंची अभी तक बात करेंगे 27 के करीब। 104 रनों का पीछा करना जरूर है, खुद में थोड़ा सा स्वाभिमान भी होना जरूरी है, वरना लोग तुम्हें वहां भी दबाने की कोशिश करेंगे जहां तुम्हारा अधिकार होता है। और इस बार लीडिंग एज, मौका बना है शायद, फील्डर पीछे, आकाश कोई गलती नहीं, आज जहां देखो वहां आकाश बिहारी लाल जांगिड़ नजर आते हुए, बल्लेबाजी भी दमकम, फील्डिंग में भी दमकम। विकेट नंबर 2, कैप्टन बैक टू द पेविलियन। डीजे रायगढ़ ग्रामीण में आप देख सकते हैं कि बाघ 11 तलोजा टीम के ताकतवर बल्लेबाज उस्मान पटेल वो ग्रामीण में आपको धारते हुए नजर आते हैं। उनके नाम पर भी शतक है, लेकिन 4 शतक टोटल उनके नाम पर है। लेकिन जिस तरीके से सवाल है, नागेश वाडेकर उर्फ नागा नॉन स्ट्राइक एंड पर ये जो बल्लेबाज है, जब मेरे ख्याल से कुणाल सरमलकर साहब जो उनकी धर्मवीर ट्रॉफी हमने देखी, दूसरे पर्व में शायद चंदू शेट्टी सर इस बल्लेबाज नागेश ने भी शतक ठोका था। इतने ताकतवर ये बल्लेबाज हैं और उन्हें ये नॉन स्ट्राइक पर ज्यादा देर तक खड़े रहना तो पोलादपुर टीम के लिए एक बहुत बड़ी बात हो सकती है। ओमकार मात्रे, कांबे, इनको आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं। संदेश 24 बोला इवेंट्स के सर्वे सर्वा, प्रशांत घरत, प्रमोद भाई होंगे, कवर्स का बादशाह जिसे कहा जाता है, श्रेया स्पोर्ट्स के ओनर आप देख सकते हैं हमारे अमर भाई, सुमित टोंगरे, ये पूरी टीम तैयार होती हुई। लाइन थोड़ी सी चेक करेंगे, अंपायर ऑफ स्टंप से बाहर है, व्हाइट बॉल का इशारा। नेक्स्ट बैटर अश्विन कोटियान, ये भी बड़े खिलाड़ी है, इनकी देह बोली है, इनकी बॉडी है वो काफी स्ट्रांग है। बड़े छक्के दागने पड़ेंगे, वरना जो बड़ा लक्ष्य है उसे पाने के लिए बड़े बड़े स्ट्रोक लगाने भी बहुत जरूरी है। गेंदबाजी सिद्धेश की निकलती हुई नजर आ रही है, चौका आने के बाद कमबैक। तो चलिए, ये भी बेहतरीन गेंद, स्विंग बॉल के ऊपर अपना काम तमाम होता है। वैसे विजय बालाजी जो आप उनके जिक्र कर रहे थे ना, जो स्विंग बॉल अगर मैं करूं तो मार मिलती है, लेकिन उसी स्विंग बॉल के ऊपर मैं भी जो मैंने रन दिए थे वो कवर्स करने की क्षमता रखता हूं। लेकिन यहां पर सिद्धेश वास्कर ने अभी तक बेहतरीन गेंदबाजी की है। यहां से इक्का दुक्का से कम नहीं बनेगा, मैच में बने रहना है तो आपको समय की रफ्तार को पकड़ना पड़ेगा, बड़े छक्के मारने पड़ेंगे। शायद गेंद पड़ने के बाद तेज निकली, लेग स्टंप से बाहर। मिस्टर जेपी जय पवार सर, इनका इशारा, इट्स अ वाइड बॉल कॉल। एक बेहतरीन अंपायर में से एक माने जाते हैं और अभी तक उनकी ये सटीक अंपायरिंग नजर आती हुई। एक्स्ट्रा में बढ़ोतरी, 3 गेंदें वाइड टोटल इस पारी में अब तक गेंदबाजों की ओर से आती हुई। इस ओवर में 3 आ चुके और इस पारी इनसाइड आउट खेलने की कोशिश की थी, फील्डर है मौजूद वहां पर, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन ज्योति इंजीनियरिंग पोलादपुर टीम के खिलाड़ियों की ओर से। पहले ओवर में थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आई, उसके बाद आकाश का बल्ला चला, फिर उनके समर्थकों का वो हौसला, उनकी वो तालियां, वो बहुत ही कुछ अच्छी नजर आती हुई। बेहतरीन फील्डिंग, बॉलिंग, बैटिंग। लेकिन नागेश वाडेकर आइकॉन खिलाड़ी जरूर है, इन्हें ज्यादा स्ट्राइक अपने पास रखनी होगी। कंचन, जो भी टीम पहला मैच जीती है उसका हौसला दुगना हो जाता है और जो भी टीम पहली मैच हारती है उसके लिए बहुत परेशानी, क्योंकि अगला मुकाबला जो है उन्हें वो जीतने के लिए बहुत ही महत्वपूर्ण होता है। अगर हारोगे तो रबर बॉल सीजन 3 का इंतजार करना पड़ेगा, जीतोगे तो ये रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल में बरकरार रहेंगे। खींच लिया इस गेंद को, हवा में गेंद लेती हुई सीधा स्टैंड खिलाड़ी की तरफ, खिलाड़ी कक्ष की तरफ, मच नीडेड छक्का, इंपॉर्टेंट सिक्सर, बेहतरीन स्ट्रोक।
3 ओवर के समाप्ति के बाद 12.00 की फिलहाल करंट रन रेट से 36 के ऊपर विकेटें गंवाई है। 2 रन और गेंदों के बीच में फासला 18 गेंदें और 68 रनों की आवश्यकता है, यानी कि लंबा सफर है। लगभग जो रिक्वायर्ड रन 20 का था वो अब 22 या 23 के करीब पहुंच चुका है, यानी कि प्रति ओवर कांचन 3 छक्के 1 बाउंड्री की जरूरत होगी। एक तरफ नीलेश दादा कोलस्करी ने देख सकते हैं, पोलादपुर ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम के वो ओनर हैं। एक तरफ जीएस घरत ओले टीम के कंचन शेठ घरत, संतु दादा दमड़े, धर्मा शेठ मुंगाची, इनकी यहाँ पर टीम लड़ रही है। अभी तक सिद्धेश भास्कर का ये ओवर 14 का रहा। बॉलिंग में परिवर्तन, फिर से एक बार गेंदबाजी के लिए आएंगे ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर की ओर से कल्पेश मोहिते। पहले स्पेल में 11 दिए, सेकंड स्पेल में फिर क्या प्रदर्शन दिखाना चाहेंगे, लेकिन नागेश वाड़ीकर, अंधेरी वर्सोवा, चेन्नई सिंगम्स आईएसपीएल में उन्हें खेलते हुए 3 लाख की 16 बोली में हमें नजर आए और उनका बल्ला मात्र आखिरी क्षणों में जरूर दहाड़ता हुआ नजर आया। उनकी बल्लेबाजी है 1 छक्का 2 डबल्स 3 सिंगल, यानी कि व्यक्तिगत 8 में 13 बनाकर खेल रहे वो। बॉलर तैयार, जड़ में डालने की कोशिश जरूर की थी, थोड़ी सी फुटवर्क की कमी नजर आई, बल्ले पर कनेक्ट होती डेफिनेटली ये छक्का होता, लेकिन जितना हो सके आप स्ट्राइक नागेश वाडेकोर के ही लेनी पड़ेगी। सारसोले चषक रोहा मैन ऑफ द सीरीज सोने की चयन नागेश वाडेकर के नाम पर रही है, लेकिन देखेंगे वो स्ट्राइक एंड पर कब तक आएंगे। चले फिलहाल एक सिंगल तो जरूर मिली है, सिंगल से स्ट्राइक अपने पास दोनों बल्लेबाजों ने छोर बदले, 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 37 के ऊपर। आप गेंदे बची है टोटल मेरे ख्याल से 16 और 16 गेंदों में चाहिए 67 रनों की आवश्यकता, यानी कि एक ही मन में आप सवाल लेकर खेलना होगा, एक ही जहन में बात रखनी होगी कि 16 गेंदों में 11 छक्के मारने हैं। बोलना आसान है लेकिन लगाना बहुत कठिन है। देखिए होनी को अनहोनी कर सकेंगे या अनहोनी को होनी कर सकेंगे। फिलहाल 1 रन तो पूरा स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे जरूर, तो डायरेक्ट हिट होता तो मामला शायद बन सकता था। किस्मत का सहारा जरूर, अंपायर जेपी ही मन में मुस्कुराते हुए अगर लगती तो डेफिनेटली ये मामला बन सकता था, लेकिन चले किस्मत का सहारा, भाग्य का सहारा लेकर जीवनदान जरूर मिला है। क्या मैच को अंजाम दे पाएंगे? 1-2 रनों की मदद से रन संख्या बनी है 39 रन। अब गेंदें बची है 15 और 15 गेंदों में चाहिए 65 रनों की आवश्यकता। बहुत बड़ा लक्ष्य जरूर है, दिल्ली बहुत दूर है, लेकिन धीरे धीरे क्या इस मुकाबले में पकड़ मजबूत बना पाएगी जीएस स्पोर्ट्स वर्चे ओले बंगारपाड़ा टीम। तो फिर से एक बार टैप करिए इस बॉल को, लॉन्ग ऑन के खिलाड़ी आते हुए डीप में 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, थोड़ी सी मिसफील्ड आपके लिए परेशानियां जरूर देगी और जितना मौका मिलेगा नागेश वाडेकर को उतना ही फायदा वो उनके टीम के लिए क्या देना चाहेंगे। 2 से फर्क गिरेगा नहीं, वैसे बस चौके छक्के रोकने का काम करना है। एक काम उनके फिल्टर करते हुए उनके बॉलर्स, जब कोई एक सेनापति अच्छी गेंदबाजी कर लेता है तो बाकी के सेनापति अपने आप बेहतरीन गेंदबाजी कर लेते हैं। 63 रनों की 63 रनों की अभी भी आवश्यकता है। गुड बॉलिंग, कमाल की गेंदबाजी कल्पेश मोहिते की ओर से सिर्फ 5 रन देकर, यानी कि भले ही स्ट्राइक यहां पर नागेश वाडेकर के पास हो, हमें फर्क नहीं गिरता, यह दिखा दिया है ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर टीम के सलामी गेंदबाज कल्पेश मोहिते की ओर से, क्योंकि पहले ओवर में केवल रन दिए थे 11 और ये जो टर्निंग पॉइंट ओवर था चौथा, उस ओवर में अभी तक रन आ चुके हैं सिर्फ और सिर्फ 5। संतुष्ट नहीं होंगे उनके कप्तान अजीत मुंगाजी ने शुरुआत बेहतरीन दी थी बल्लेबाजी में, और ये स्टैंड एंड डिलीवर ये बेहतरीन है, इस तरीके के स्ट्रोक लगाने पड़ेंगे। चलिए जो 11 मारने थे उसमें से 1 माइनस कर दिया है। 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 47 रन। अब 12 गेंदों में चाहिए 57 रनों की आवश्यकता। व्हेरी मच डीजे। मगाशी आपण उल्लेख केला जो षटकार कांचन सिद्धेश भास्कर ने कव्हरच्या वरून लगावला होता आणि तो षटकारात जर पाहिलं ना आपण बरोबर मला तर वाटतंय कव्हरचा बादशाह प्रमोद घरत ओले याची स्टाईल आम्ही त्याच्यामध्ये पाहिली। स्क्रीनवरती सध्या तुम्ही प्रमोद घरतला पाहताय। प्रमोद घरत नाम ही काफी आहे क्रिकेटच्या मैदानात, ज्याचं नाव आदराने घेतलं जातं
यश, मैत्री आणि विश्वास कमावणारा चेहरा म्हणजे प्रमोद खरत. स्वभावाने शांत, पण त्याच्या एकाच शब्दाला वजन असतं. राजकारणात अनेकांनी नेतृत्व केलं, पण नेते घडवण्याची ताकद ज्याच्यात आहे तो खरा किंगमेकर प्रमोद दादा खरत. आणि आता बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रातही त्याची दमदार एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. जिथे तो उभा राहतो तिथे फक्त स्पर्धा होत नाही, तिथे इतिहासच घडतो. क्रिकेटमध्ये नाव, राजकारणात किंगमेकर, आणि आता बैलगाडी क्षेत्रात किंगमेकरची दमदार भूमिका. वेळ बदलते, क्षेत्र बदलतं, पण प्रभाव मात्र एकच राहतो. देअर बी इन वन लाईन इन जंगल. प्रमोद खरत कव्हरचा बादशाह आपण त्याला स्क्रीनवरती पाहताय. 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू आपण सातत्याने पाहिला. रायगडमधला पहिला असा खेळाडू, श्रीमंत खेळाडू ज्याने 4 व्हीलर जिंकली. 2 4 व्हीलर जिंकल्यात. वेल डन प्रमोद भाई, स्वागत है आपका. नहीं भाई, इस तरीके की ये बल्लेबाजी नहीं चलेगी. नागा हो सके वो स्ट्राइक अपने पास ज्यादा रखे. 11 गेंदे और जीतने के लिए 57 की आवश्यकता. बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन. अभी केसरकर. लीडिंग एज बल्ले का बाहरी किनारा लगा. थर्ड मैन की तरफ फील्डर तैनात जरूर है. सिंगल ही मिलेगा. गेंदे बची यहां से 10 और 10 गेंदों में चाहिए 56 रनों की आवश्यकता. एक याद मुकाबला आज भी है. आरसीबी बनाम वो केकेआर, आंद्रे रसल की वो तूफानी पारी जहां पर 12 में ठीक इस तरीके के ही रन चाहिए थे. वो टीम सऊदी का ओवर महंगा गिरा, नो बॉल गिरे, चौको छक्कों की मोहर हुई. क्या वो फिर से एक बार ये इतिहास कुछ सालों का वो पलट कर हम देख पाएंगे या फिर वो दोहराएंगे? नागेश वाडेकर बोला तैयार. अभिजीत, तो बेहतरीन डिलीवरी, बेहतरीन गेंदबाजी. एक अच्छे महानतम बल्लेबाज अगर है वहां तो उन्हें रोकने की क्षमता इस अभिजीत ने भी दिखाई है. इनके नाम पर यह दूसरा ओवर है. पहले स्पेल में उन्होंने 11 दिए थे, उसके बाद सेकंड स्पेल का कोटा 3 गेंदों में केवल 1 रन. आप ये लगभग पगड़ा भारी जो है पोलादपुर टीम का, लिहाजा इनके चेहरे पर हल्की सी स्माइल नजर आती हुई, क्योंकि पहला मुकाबला बहुत इंपॉर्टेंट होता है. और जीत की तरफ जाती हुई, और ये शॉट अच्छा है लेकिन लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद है. हमारे कमलाकर मामा जो है आई ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कमलाकर शेठ, कमलाकर मामा पाटिल, रायबा देवी रावे से बिलोंग करते हैं और आई रायबा देवी के बहुत ही बड़े भक्त हैं. कमलाकर मामा आपका स्वागत करेंगे. तो उनके गांव से बिलोंग करने वाले ओमकार पाटिल काफी ताकतवर बल्लेबाज हैं. तो देरी हो चुकी है लेकिन देर ही भले. बेहतरीन स्ट्रोक, आखिरकार अश्विन कोटियान के बल्ले से लंबे समय के बाद यह पहला छक्का. ये प्रमोद के लिए ये बेहतरीन संगीत था. दोस्ती कैसे निभाने की ये दिखा दिया. लो फुल टॉस बॉल, सिर्फ दिशा दी है, कोई फील्डर मौजूद नहीं है. लॉन्ग लेग की तरफ गेंद सीमा रेखा के पार जाती हुई 4 रनों के, लेकिन बहुत सारा समय ले चुके हैं. इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद रन बने 59-59, यानी कि जीतने के लिए 6 गेंदे और 6 गेंदों में 45 रनों की जरूरत. क्या बात है. आदर्श मित्र मंडल, ये दोस्ती यारी पूरी तरीके से फिर इस टूर्नामेंट के लिए श्रेया स्पोर्ट्स होंगे 24 लाइव. आदर्श और फैमिली होगी, आकाश तारेकर की पूरी सेना, श्रेया स्पोर्ट बाहुबली, नितिन नाइक, उनका भी जबरदस्त योगदान, और निश्चित तौर पर पूरे ये आदर्श फैमिली का शानदार और रायगढ़ प्रीमियर लीग रब्बर के गब्बर यानी कि सीजन 2 का ये शानदार आयोजन. 6 गेंदे 45, क्या कोई दीपूमाली बनेगा? सुकापुर के आदई राजीव गांधी मैदान के ऊपर वो कारनामा उन्होंने किया था, लेकिन नागेश वाडेकर क्या वो अपने टीम को इस ओवर में आगे तक लेकर जाएंगे? थोड़े अंतर से अगर कुछ होता है तो फिर सवाल पूछे जाएंगे कि कहां पर गलतियां हुई, कहां से गेंदबाजी खराब हुई, लेकिन कहां तक लेना चाहेंगे. और मिस टाइमिंग ये स्ट्रोक है. शॉर्ट पॉइंट में खिलाड़ी मौजूद और आखिरकार नागेश वाडेकर की पारी थमती हुई. बहुत बड़ा झटका, मैच पूरी तरीके से अपने कब्जे में. ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर कमबैक.
आई माझी विकेट आखिरकार मैदान से बाहर लौटता हुआ नए बल्लेबाज आएंगे। बल्लेबाजी के लिए प्रथमेश कोहली, रायगढ़ प्रीमियर लीग में अक्सर मोटा की टीम में खेलते हुए नजर आते हैं खिलाड़ी और बेहतरीन ऑलराउंडर है। मैम फ्रॉम गणेशपुरी, प्रथमेश प्रकाश कोहली। वैसे उनके पिता से भी 40+ मास्टर काफी अच्छे खिलाड़ी है, लेकिन मुंबई महानगर पालिका में जो आप व्यवसाय है उनका, और निश्चित तौर पर आज उनके ही सुपुत्र देख सकते हैं प्रथमेश कोहली। दत्ता शेठ मुंगा जी, आपका भी स्वागत। उप सरपंच स्वर्गीय नारायण शेठ मुंगा जी प्रतिष्ठान के सर्वे सर्वा, उनका भी काफी जबरदस्त योगदान रायगढ़ प्रीमियर लीग के लिए, और उनके सुपुत्र आर्यो को भी आप देख सकते हैं जो लेदर बॉल क्रिकेट में काफी बेहतरीन परफॉर्मेंस उनका रहता है। चौड़ा चाहे कैप ढूंढने की कोशिश, आते ही स्ट्रोक बड़ा है लेकिन किस्मत का साथ नहीं मिलेगा। मैच दूर है, इसीलिए ठीक है, अगर एक बॉल में ये 4 होते तो फिर ये बहुत मामला गंभीर बन सकता था। तो चलिए वहां पर सिंगल डबल बनेगा, डबल के साथ अपना खाता खोला, रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 59, 61, 61 रन बने। मैच बहुत दूर गई है और अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन आज हमें देखने को मिला। यस सर, और ये बेहतरीन छक्का, अंपायर का इशारा, माफ कीजिएगा। तो ये बहुत देर हो चुकी है, ये पहले करना चाहिए था। अभी अभी आपने देखा उदयपुर की बड़ी टूर्नामेंट, आर्य योगेश पवार उनके टीचर है, गुरु है, निश्चित तौर पर अच्छा ट्रेन उन्हें करते हैं, और निश्चित तौर पर एक लेदर में अच्छे क्रिकेटर ओले की ओर से हमें जरूर देखने को मिलेंगे। आर्य दत्ता शेठ मुंगा जी, वो एक अच्छा क्रिकेटर हमें देखने को मिलेगा। तो चलिए यहाँ पर डबल मिलेगा। प्रथमेश ने पूरी तरीके से अपने पारी को संभालने का जो प्रयास है वो किया है, लेकिन मैच दूर गई है। इसका अर्थ है कि ये पूरी तरीके से ज्योति इंटरप्राइजेस पोलादपुर टीम मजबूत स्थिति में नजर आती हुई और पहली जीत की तरफ यहां पर जाती हुई। देखिए 70, 75, 80 भी बनते ना कंचन भाई, तो फर्क गिरता नहीं वहां पर जीएस स्पोर्ट्स वर्चुअली टीम भंगारपड़ा टीम को। लेकिन ये लीजिए एक और बेहतरीन स्ट्रोक, आखिरकार रन संख्या बनी है 6 ओवर, यानी कि मैच लगभग 6 ओवर का है 75। अब एक ओवर में, एक गेंद में एक और छक्का आएगा तो 80 रन डेफिनेटली बन सकते थे, 100 भी बनते हैं, लेकिन बनाने वाले चाहिए। शुरुआत धीमी रही। आइकॉन खिलाड़ी नागेश वाडेकर की वो बल्लेबाजी नजर आई नहीं जो 6 बॉल में 6 छक्कों का विक्रम इस सीजन में भी किया था उन्होंने धर्मवीर ट्रॉफी में, मानसून ब्लास्ट ट्रॉफी में, लेकिन इस समय वो पूरी तरीके से नाकामयाब नजर आए और ये मैच पूरी तरीके से एक तरफा आखिर के क्षणों में लड़ रहे थे प्रथमेश प्रकाश कोहली, लेकिन पूरी तरीके से वो मैच गवा चुके हैं। और इसी के साथ पहली जीत, लास्ट बॉल के ऊपर विकेट है, बॉलर के खाते में जरूर दी जाएगी। और ये लीजिए पहली जीत ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर के खेमे में, और नीलेश सोलस्कर साहब इनकी ये तालियां बया कर रही है कि वेरी वेल डन, वेरी गुड परफॉर्मेंस बाय दी ऑल प्लेयर्स, कांग्रेचुलेशंस ज्योति एंटरप्राइजेस पोलादपुर टीम, पहला मैच जीतकर। और हार्ड लक जीएस गरत वर्चुअली बंगारपड़ा टीम, आपको नेक्स्ट मैच के लिए वेरी इंपॉर्टेंट डू और डाई की मैच होगी, उसके लिए आपको शुभकामनाएं। और इस मैच का हीरो नो डाउट जिन्होंने पारी को मिडिल ऑर्डर्स में पूरी तरीके से संभल कर रखा, हालांकि ओपनर बल्लेबाज थे लेकिन पारी लड़खड़ा रही थी और उस पारी को बरकरार रखा आकाश बिहारी लाल जांगीर, जिन्होंने पारी के लिए 23 गेंदों में 64 रनों की, वो बने इस मैच के हीरो।